पशुवैद्यकीय विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर पदवीधरांकडून नोकरीला प्राधान्य दिलं जातं। पण अमरावती जिल्ह्यातल्या डॉक्टर शरद भरसाकळेंनी मात्र या डिग्रीचा वापर करून एक अवाढव्य पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली। या माध्यमातून त्यांनी 50 कोटींची उलाढाल करत 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी निर्माण करून दिली आहे। अमरावती सारख्या भागात शेतीपूरक व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल करण्यात त्यांना यश आलंय। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या लोणी गावच्या शरद भरसाकळेंची कहाणी शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे। जवळपास 22 वर्षांपूर्वी पशुविज्ञान विषयामध्ये पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नोकरीचा प्रयत्न केला, पण नोकरी मिळाली नाही। पण डॉक्टर शरद यांनी निराश न होता स्वतःचा व्यवसाय उभा करत अनेकांना व्यवसाय तसंच पैसे कमवण्याची संधी निर्माण करून दिली आहे। सुरुवातीच्या अडचणी म्हणजे पैशाची फार मोठी अडचण। बँका सहजासहजी लोन द्यायच्या नाही। उधार पैसे घेऊन नातेवाईकांकडून पैसे घेऊन हा धंदा सुरू केला आणि नंतर व्यवसाय चालू लागल्यावर बँका सुद्धा समोर आल्या आणि त्या बँकाच्या सहकार्याने आपला व्यवसायाला पैसा मिळाला। डॉक्टर भरसाकळेंनी सुरुवातीला मित्र तसंच नातेवाईकांकडून 15 लाख रुपयांचं भांडवल उभं केलं। त्यानंतर त्यांनी व्यवसायात कधीच मागे वळून पाहिलं नाही। कुक्कुटपालन सुरू केलं त्या काळामध्ये अमरावती सारख्या भागामध्ये हा व्यवसाय अतिशय कमी शेतकरी करत होते आणि त्यामुळे हा नवा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं। पण धीर न सोडता त्यांनी आपल्या शिक्षणातलं कसब पणाला लावत चांगला व्यवसाय उभा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। 300 कास्तकार सध्या आमच्या सोबत जोडलेले आहेत। किती भविष्यात मला जोडायचं? येणाऱ्या 4 वर्षांमध्ये हा आकडा आम्हाला 2000 वर न्यायचा आहे। मला पूर्ण भरोसा आहे की जर या शेतकऱ्याला एक नियमित एक उत्पन्न जर मिळालं तर तो कधीही निराश होणार नाही। त्यामुळे मी या व्यवसायात होतो। जर या लोकांसाठी थोडंसं समोर आलो आणि यांच्यासाठी जर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग माध्यमातून काम केलं तर त्यांच्याही आयुष्यामध्ये फायदा होईल आणि त्याचा रिटर्न आपल्यालाही मिळेल। दोघांचाही फायदा याच्यामध्ये असल्यामुळं मी या व्यवसायामध्ये पडलो। भरसाकळे यांनी 2013 पासून स्वतःकडील पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार केला। कोंबड्या तसंच अंड्यांच्या उत्पादनाची उलाढाल कोट्यवधी रुपयांची झाल्यानंतर त्यांनी भागातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केली। आज ते जवळपास 5 जिल्ह्यातल्या 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीनं कोंबडी आणि अंडी उत्पादनाचं काम करतायत। त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आता 50 कोटी रुपयांवर गेली आहे। नागपूर शहरात तसंच संपूर्ण विदर्भात पोल्ट्री उत्पादनांची बाजारपेठ त्यांना आता मिळालेली आहे। अमृता हॅचरीची उलाढाल 68 कोटी आहे आणि श्री कृपाची 50 कोटी उलाढाल आहे। सुरुवातीला पहिल्याच वर्षी माझा सेल 50 लाखाचा झाला होता आणि लागत किती होती? 15 लाख। लागत 15 लाख रुपये होती। आज भरसाकळेंच्या तरुण पदवीधर डॉक्टर मंडळींनी सुरू केलेलं काम हे एखाद्या सरकारी नोकरीपेक्षा कितीतरी पटींनी मोठं आहे। या शिक्षित पशुवैद्यकीय व्यावसायिकांना विदर्भातल्या अनेक मंडळींना पोल्ट्री व्यवसायात आणून उभं केलंय। कोंबडी पालन, अंडी उत्पादन आणि त्यातून नफा कमाईचं उत्तम सूत्र त्यांनी शेतकऱ्यांना शिकवलंय। माझा नेमका उद्देश हा आहे की पहिले लोकांना द्यावे आणि नंतर आपल्याला आपोआप मिळतं। ह्याच संकल्पनेमधून मला तर व्यवसाय करायचा होता। माझ्यासोबत जर लोकांचं काही इन्कम सोर्स वाढत असेल त्यामुळे मी लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं। माझाही इन्कम सोर्स सुरू झाला आहे आणि लोकांना सुद्धा इन्कम सोर्स याच्यापासून मिळत आहे। आज अमरावती शहराजवळ व्यावसायिक भूखंड घेऊन त्यांनी कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याचा कारखाना देखील उभा केलाय। पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या पिलांची उत्पत्ती करणारं केंद्रही त्यांनी सुरू केलंय। डॉक्टर भरसाकळे 1000 पासून ते 20,000 कोंबड्यांचं संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीनं हा व्यवसाय करतात।
कमीत कमी महिना 10,000ची कमाई करणारे किमान 100 पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या सोबत काम करतायत। त्यांना ते उत्पादन, विक्री आणि व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करतात। विदर्भाचं वातावरण आणि विदर्भ हा देशाच्या मध्यभागी असलेला भाग आहे आणि इथलं उत्पादन चारही दिशांनी, आठही दिशांनी आपलं जाऊ शकते। नेमकं मार्केटिंग करता हा फार सोयीस्कर हा जागा आहे आणि उत्पादन करण्याकरता सुद्धा काही इथे अडचणी नाही। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी करार पद्धतीनं पोल्ट्री व्यवसाय करावा, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला डॉक्टर शरद यांनी विदर्भातल्या तरुण शेतकऱ्यांना दिलाय। त्यांची यशोगाथा विदर्भात शेतीपूरक व्यवसायाच्या वाढीसाठी नक्कीच प्रेरणादायी राहील। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।